सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये एक काळीमा फासणारी एक घटना समोर आली। आत्ताच्या आईवडिलांना वाटतं की माझी मुलगी श्रीमंताच्या घरी दिली म्हणजे तिला खूप सुख मिळेल। श्रीमंत सासू सासरे असले का त्यांना असं वाटतं की तिला खूप सुख देईन, असं नसतं ग ताई। त्याचंच एक उदाहरण म्हणजे वैष्णवीताई। 28 एप्रिल 2023ला वैष्णवीताई यांचं लग्न झालं। त्यावेळी त्यांनी 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी व काही चांदीचे भांडे असे त्यांनी मागण्यात आले। लग्न झाल्यानंतर कालांतराने तिला खूप वारंवार तिच्या वडिलांकडे पैसे मागण्याची सासऱ्याकडच्या लोकांनी तिला हट्ट केला व तिने तिच्या वडिलांकडे पैसे नाही मागितले तर तिला मारहाण व तिच्या एवढ्या अंगावर मारहाण वळ होते, तिला वारंवार टॉर्चर करत होते। त्या कारणामुळे वैष्णवी ताईने स्वतःचं जीवन संपून टाकलेलं आहे। त्या ताईला भावपूर्वक श्रद्धांजली आणि ताईला लवकरात लवकर न्याय भेटो अशी मी सरकारकडे विनंती करतो। जय महाराष्ट्र।